और उनके साथ ही साथ बंटी सर, कल इन्होंने बहुत ही अच्छी अंपायरिंग की थी। 3 दिन बतौर अंपायर ये आपको नजर आएंगे, अच्छी भूमिका इन्होंने निभाई है बतौर अंपायर की, उनकी भी हम तारीफ करेंगे मैदान के अंदर। उनके साथ ही साथ हमारे साथ बतौर स्कोरर संदीप जी भोईर सर, पेन तहसील का कंप्यूटर जिन्हें कहा जाता है, दिमाग के जादूगर जिन्हें कहा जाता है, संदीप जी भोईर सर हमारे साथ, उनका भी हम स्वागत करेंगे। और हमारे ड्रीम्स क्रिकेट .in की टीम लाइव के माध्यम से इस टूर्नामेंट को कवर कर रही है। वेबसाइट को अगर आपने ओपन किया है, लाइक शेयर सब्सक्राइब करना ना भूलिए। लाइव के माध्यम से जितने भी दर्शक जुड़े हैं उन सभी का भी मैं करूंगा दिल खोल के स्वागत। टॉस को जीता यहाँ पे टीम रामवाड़ी ने फैसला किया पहले गेंदबाजी करने का। 5 ओवर का ये मैच नजर आएगा। P1 की पहली पावर प्ले की ओवर को लेकर गेंदबाजी की भागदौड़ संभालने के लिए आएंगे गेंदबाज प्रथमेश रोहन मात्रे के साथ बबलू मात्रे। ये दत्त गुरु वड़ाव की कातिल जोड़ी है, ये आक्रामक जोड़ी है। बबलू मात्रे ने कई मैदानों पर अपने नाम का धुआं उड़ाया है, लेकिन क्या आज वापस वो कारनामे को दोहराया जाएगा, इसके ऊपर भी निगाहें। लेट्स प्ले द गेम इज ऑन। पहली गेंद फुलर लेंथ वाली बॉल ऑफ साइड पर खेला, शॉर्ट कवर के ऊपर से निकाला, डीप कवर के बाउंड्री के दिशा में गेंद ट्रेवल हो रही है। तब तक मौका था 2 रन लेने का और ये दुक्का यहां से जरूर पूरा किया जाएगा। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट हमें नजर आ रही है। धूप यहां से अब हल्का हल्का कम होगी, सूर्य कुछ ही पलों के बाद अपने अस्त की ओर चल पड़ेगा। घड़ी का कांटा लगभग 4 के करीब पहुंचने को आया है और 5 ओवर के लिए कंपलसरी 25 मिनट का समय यहाँ पे दिया जाएगा। गेंदबाजी करती हुई टीम ध्यान में रखना है 5 ओवर 25 मिनट के अंदर पूरे होने चाहिए, 4 ओवर कंपलसरी 20 मिनट में होने चाहिए, ये भी आपको ध्यान में रखना है। यहाँ पे देखिए हिट करने की कोशिश, लॉफ्टेड हिट लगाया, कोई खिलाड़ी मौजूद नहीं है। काउ कॉर्नर बाउंड्री के बाहर, 1 बाउंस का ये 4। चढ़ा है प्रथमेश के ऊपर, बबलू मात्रे। मैंने कहा था ये खिलाड़ी दहाड़ता नहीं, शिकार को दबोचने वाला खिलाड़ी है। फुलर लेंथ वाली बॉल, इस बार भी कलाइयों का बढ़िया इस्तेमाल, मिड ऑन के ऊपर से लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर, बैक टू बैक चौवों की बरसात। ब्रेडर P1 का ओवर, 2 खिलाड़ी 38 सर्कल के बाहर होते हैं। पावर प्ले का फायदा उठाना जरूरी होता है और बबलू मात्रे मंजे हुए खिलाड़ी है, उन्हें पता है पावर प्ले में किस तरीके से बल्लेबाजी की जाती है, वही वो दिखा रहे हैं। एकदम ब्लॉक हॉल में गेंद जड़ में डाली गई है, शॉट खेलने की कोशिश, लेकिन इस बार गेंद और बल्ले का तालमेल सही तरीके से होता हुआ नजर नहीं आया। कमबैक किया गेंदबाज प्रथमेश ने, सिंगल रन यहां से अब बनता हुआ दिखाई देगा। 4 गेंदों का खेल हो चुका है, 11 रन टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर आएगा। नेल्सन फिगर जिसे कहा जाता है, शुभ आंकड़ा जिसे कहा जाता है, वो 11 रनों का आंकड़ा आपको टोटल के ऊपर नजर आएगा। लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन वाली ये ओपनिंग पेयर की जोड़ी को आप देखेंगे मैदान पर। दत्त गुरु वड़ाव वाशी विभाग क्रिकेट एसोसिएशन की एक मजबूत टीम मानी जाती है। आज यहाँ पे पेन नगर परिषद के मैदान पर खेल रही है रामवाड़ी के सामने। आज कमाल करना पड़ेगा, लेकिन रामवाड़ी व्हाइट जर्सीज में एकदम टकाटक ये टीम।
डाउन द लेग। अंपायर जरूर हमारी दिशा में इशारा करेंगे। इट इज वाइड बॉल। आईसीसी का ऑफिशियल रूल नंबर 22 जो हमें बताएगा कि ये गेंद वाइड है। वाइड के साथ रन संख्या में जरूर इजाफा होगा। 8 ग्रामीण की टीमें। कपिल जी गौरी साहब इनकी तरफ से 2 विकेट अगर लेते हैं बैक टू बैक तो 500 रुपए का इनाम दिया जाएगा। गेंद को खेला हवा में, कमाल का स्ट्रोक, वाह क्या बात है, लाजवाब। बल्लेबाज ने लगाया लॉफ्टेड हिट, खिलाड़ी बना ये सुपर हिट, मिलेंगे 6 रन। बिना वॉशिंग पाउडर के गेंदबाज की धुलाई हो रही है। अब धज्जियां उड़ाने वाली बल्लेबाजी को आप देखेंगे। P1 का ये ओवर, बल्लेबाज को होता है मौका और मौके पे चौका और मौके पे छक्का दोनों लगाए हैं इन बल्लेबाजों ने। एक और बार शॉर्ट आर्म पुल करने की कोशिश, आउटसाइड द ऑफ स्टंप, अच्छी लाइन एंड लेंथ के साथ कमबैक किया गेंदबाज प्रथमेश ने अपनी आखिरी डिलीवरी पर। दौड़ गेंद की समाप्ति यहाँ पे हो चुकी है। P1 का पहला ओवर का खेल होगा समाप्त। दत्त गुरु वड़ाव का टोटल 18 रन बगैर नुकसान। हमारे विनायक दादा पाटिल पत्रकार वो यहाँ पे आ चुके। कल उन्होंने एग्जीबिशन मैच खेला, शो मैच विनायक दादा इन्होंने कल खेला। वो जीतना चाहते थे शो मैच में, लेकिन अगली बार वो तैयारी से आएंगे जब भी आएंगे। एक ओवर का खेल। चलिए एक्स्ट्रा टाइम, ज्यादा टीम मीटिंग नहीं लेनी है, ज्यादा समय आपको दिया नहीं जाएगा। 25 मिनट 5 ओवर के लिए दिए जाएंगे। कंपलसरी 4 ओवर 20 मिनट के अंदर पूरे होने चाहिए, ये भी आपको ध्यान में रखना है। 5 ओवर 25 मिनट के अंदर पूरे होने चाहिए। 4 ओवर अगर 20 मिनट में नहीं होते तो एक एक्स्ट्रा खिलाड़ी आपको सर्कल के अंदर लेना पड़ेगा, ये भी आपको ध्यान में रखना है। अगर 4 ओवर 20 मिनट में नहीं होते, टाइमिंग यहाँ पे लगाया है, तो एक एक्स्ट्रा प्लेयर 38 सर्कल के अंदर ओवर नंबर 5 में लेना पड़ेगा। गेंदबाजी की एंड को बदला जाएगा और गेंदबाज को भी बदला जाएगा। न्यू बॉलर केम ऑन ट्रैक। दीपक गेंदबाजी मार के ओवर आ चुके हैं। दीपक गेंदबाजी मार के ओवर, राइट आर्म ओवर द विकेट का एंगल जरूर इस्तेमाल किया जाएगा। दोपहर का ये समय हल्का हल्का शाम की तरफ बढ़ रहा है। कपिल गोरी साहब इनकी तरफ से विकेट की हैट्रिक आती है तो 500 रुपए का इनाम दिया जाएगा। ये देखिए ऑफ साइड पर खेला, क्रॉस बैटेड शॉट, बबलू मात्रे, दत्त गुरु वड़ाव का हुक्म का इक्का, जिसे बल्लेबाजी का कहा जाता है। कई बाजियों को पलटने की ताकत रखने वाला। 1000 उन्होंने बढ़ाए हैं। कपिल गोरी साहब इन्होंने बताया 1000 दूंगा मैं अगर 3 विकेट आते हैं तो। इस बार लॉफ्टेड ऑफ ड्राइव कर दिया, ऊंचा ज्यादा, दूरी पड़ गई है कैम, कैच का मौका, लेकिन ये क्या हुआ, ये देखिए 2 खिलाड़ियों की हुई वहां पे थोड़ी सी टक्कर, गेंदबाज बन गया घन चक्कर। ये 4 रन मिलेंगे अब। खेळ खेळणं महत्वाचं असतं। बड़ी बड़ी टूर्नामेंट में ऐसे छोटे मोटे हादसे होते रहते हैं। खेल को खेलना जरूरी है, खेल खेलना बहुत जरूरी, क्योंकि खेल भावना आपके अंदर होनी चाहिए। बड़े बड़े हादसे होते रहते हैं, लेकिन क्रिकेट के खेल का जुनून, जज्बा, जोश कभी कभी कम नहीं होना चाहिए। वो आपके अंदर हमेशा होता है, जो आपको दिखाना भी होता है।
40+ प्लेयर मैदान के अंदर खेल रही है। एक्सपीरियंस है उनके पास, अनुभव, तजुर्बा। एक्सपीरियंस इज द मोस्ट डिस्ट्रॉइंग वेपन। 50+ है क्या? बाप रे। हैट्रिक नगर सेवक है नाम उनका, निवृत्ति पाटिल। हैट्रिक नगर सेवक है निवृत्ति दादा पाटिल। अब वो 50+ हो चुके हैं, फिर भी खेल रही है, फिर भी खेल रही है। क्रिकेट का जोश हमें दिखाई दे रहा है, लेकिन 4 रन आए, टोटल बना 22 रन स्कोर कार्ड के ऊपर। बाईस रन टीम का टोटल मैदान के अंदर बन चुका है। रोहन मात्रे ने 6 का योगदान दिया है, बबलू मात्रे ने 15 का योगदान दिया है। कदमों का इस्तेमाल, डांसिंग डाउन द ग्राउंड, स्टेप आउट किया, ऑफ साइड पर खेला, डीप एक्स्ट्रा कवर, बाउंड्री की दिशा में गेंद को ट्रेवल किया जाएगा। सिंगल रन यहां से आपको जरूर मिलता हुआ दिखाई देगा। टेम्परेचर काफी ज्यादा बढ़ रहा है, हीट काफी ज्यादा होती है आजकल। नाइट मैचेस बहुत बढ़ चुके हैं। कल हम थे नंदनबाड़ा के मैदान पर, आमदार खासदार ट्रॉफी वहां भी चल रही है। 4 दिनों की वो नाइट श्रृंखला आज का तीसरी रात होने वाली है। हम वहां पे जरूर आपको मिलेंगे। कई सारी नाइट टूर्नामेंट, बिग बैश, ग्रामीण का धमाका, भिवंडी की वो बड़ी टूर्नामेंट वहां पे भी चल रही है। टेनिस क्रिकेट ने कई बड़ी बड़ी उपलब्धियों को हासिल किया है। आज 7 समंदर पार जाके दुबई में 10 PL भी होती है, यानी टेनिस बॉल क्रिकेट एक बड़ा खेल अब बन चुका है। क्रिकेट का खेल बहुत बड़ा हो चुका है अब। एकदम यॉर्कर कलाइयों के साथ गेंद को दिशा दिखाई, ज्यादा जल्दबाजी नहीं है, अक्लमंदी का इस्तेमाल। गेंद को मेरिट के हिसाब से खेलना बहुत जरूरी है। गेंद जिस दिशा से आती है उस दिशा में खेलना जरूरी है। अच्छी गेंदों को सम्मान देना बहुत जरूरी होता है, और वही करते हुए नजर आए रोहन मात्रे। सिंगल को उन्होंने निकाला। 24 रन टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर नजर आएगा। वंचित बहुजन अघाड़ी ट्रॉफी 2024 का ये घमासान मैदान के ऊपर शुरू है। सामने खेला, डाउन द ग्राउंड, ये शॉट, गेंद है हवा में, जाएगी सीधा। दर्शक दीर्घा में, शॉट में था वजन, रन मिलेंगे आधा डजन। ये मारा 6। माचिस तो यूं ही बदनाम है, आग तो बबलू मात्रे ने लगाई है। क्या बात है, आग लगाने वाली बैटिंग। इस बार भी उसी दिशा में खेलना चाहते थे। बैक टू बॉलर, अच्छा कलेक्शन, रन आउट का मौका। यहां से जाएंगे बबलू मात्रे। आउट देने से पहले यहां पे निकल गई। ये देखिए खेल भावना भी देखिए, उन्हें पता था शायद मेरा पत्ता गोल हो चुका है। रन आउट के तौर पर पहला बड़ा झटका, बड़ी मछली जाले में। दो ओवर का खेल समाप्त हो चुका है। 2 ओवर का खेल होने के बाद 30 रन, 1 विकेट के नुकसान पर टीम का टोटल 15 रन का करंट रन रेट आपको नजर आएगा। 15 रन प्रति ओवर की रफ्तार से खेल रही है टीम दत्ता गुरु वड़ाव। 5 ओवर की यह मैच। हैट्रिक के लिए अब इनाम बढ़ाया है, 1500 कर दिए हमारे कपिल कोहली साहब। इन्होंने 1500 बनाए। पहले 500 थे, फिर उन्होंने 1000 किए, फिर 1500 किए, अंतिम लम्हों में 2000 भी करेंगे। बिल्कुल 1500 उन्होंने लगाए हैं। विकेट हैट्रिक अगर आती है 1500 का इनाम दिया जाएगा। और गेंदबाज आ चुके हैं
महेश पाटिल कमेंट्री बॉक्स एंड की तरफ से गेंदबाजी की भागदौड़ संभालेंगे महेश पाटिल। 5 खिलाड़ी आपको बाउंड्री लाइन पर नजर आएंगे। दोनों पावर प्ले की ओवर खत्म हो चुकी है। 30 रन टीम की रन संख्या है टोटल। साइड आर्म वाली ये गेंद, दिशा इन गेंद थी, फुल टॉस थी, रफ्तार ज्यादा, हल्का सा फंबल। गलती क्रिकेट में नहीं चलती, गलती को माफी भी नहीं मिलती। यहां से एक का कन्वर्जन डबल में किया जाएगा। साइड आर्म से गेंदबाजी करते हैं, हल्का सा सर लसित मलिंगा, इनकी याद दिलाने वाली बॉलिंग एक्शन यहाँ पे हमें नजर आ रही है। महेश पाटिल की बतौर गेंदबाज सर लसित मलिंगा, वन ऑफ द ग्रेटेस्ट बॉलर इन द हिस्ट्री ऑफ क्रिकेट। ये भी फुल टॉस गेंद, ये भी दिशा इन, इस बार रफ्तार के साथ था लेकिन खिलाड़ी है, प्रॉपर एलिवेशन नहीं, इस बार भी बम्बल। फील्डिंग अच्छी करनी पड़ेगी, फील्डिंग का दर्जा आपको मैदान के ऊपर अच्छा दिखाना पड़ेगा। जो करेगा अच्छा काम उसका होगा बड़ा नाम। अगर आपकी टीम का नाम आपको आसमान तक लेके जाना है तो खेल मैदान के ऊपर अच्छा करने की जरूरत है। रोहन मात्रे लेफ्ट हैंडेड बैटर, जिनको हमेशा नेचुरल बेनिफिट मिलता है क्रिकेट के खेल में, वही रोहन मात्रे आपको बतौर बल्लेबाज नजर आएंगे। 5 गेंदे 11 रनों की बारी अपने टीम के लिए साकार कर रहा रोहन मात्रे नाम का ये खिलाड़ी। रोहन मात्रे को अब आग उगलनी पड़ेगी। एक और बार फुल टॉस, दिशा इन गेंद, दिशा से भटके तो पड़ेंगे फटके, ये पड़ा फटका, नंबर आया 4। ऑपरेटर, कमाल का 4 हमने देखा। पहली 2 गेंदों में आए थे 2 तुक्के, लेकिन उसके बाद रोहन मात्रे ने अपना बल्ला खोला। आग उगलने की जरूरत है, उन्होंने बताया, करके दिखाया। महेश पाटिल को अपनी लाइन एंड लेंथ की कंसिस्टेंसी को मेंटेन करना जरूरी है। यॉर्कर लेंथ, ये हुई ना कोई बात, ऐसी गेंदें आपकी गेंदबाजी में आनी चाहिए। परफेक्ट यॉर्कर, डिस्ट्रॉइंग गेंद, यहाँ पे गेंदबाज महेश पाटिल की गेंदबाजी में आ चुकी है। 1 रन के साथ रन संख्या बढ़ेगी, 39 रन आएगा टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर। उनतालीस रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। 2.4 ओवर का खेल समाप्त हो चुका है। न्यू बैटर शक्ति मैदान के ऊपर आए हैं। शक्ति को शक्ति प्रदर्शन करना पड़ेगा मैदान के अंदर, लेकिन क्या करेंगे ये भी है सवाल, जिसका जवाब उनकी बल्लेबाजी को देखने के बाद तमाम दर्शकों तक पहुंचने वाला है। ये स्कट करने की कोशिश इस बार की गई, कमाल की गेंद, बहुत ही बढ़िया डिलीवरी हमें देखने को मिली। गुडलैंड स्पॉट पे डब्बा खाने के बाद गेंद में उछाल उतना ज्यादा हमें नजर नहीं आया। विकेट कीपर के दस्तानों में डॉट गेंद, खामोश चुप करने वाली डिलीवरी। इस बार घुटना टेक शॉट खेलने की कोशिश, लेकिन संपर्क नहीं है, विदाउट कनेक्शन, नो रिएक्शन ऐसा कहा जाता है। डॉट गेंद की समाप्ति यहाँ पे की जाएगी। शुरुआती गेंदों में प्रहार करने के बाद महेश पाटिल ने कमबैक किया 2 डॉट गेंदों के साथ अपनी ओवर नंबर 3 में, और 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद 39 रन है टीम दत्तगुरु वड़ाऊ का टोटल। 1 विकेट के नुकसान पर 39 रन ऑन स्कोर बोर्ड।
जास्त वेळ दिला जाणार नाहीये. ड्रिंक्स ब्रेक 2-4 मिनिटाच्या आतमध्ये संपला पाहिजे. अजून 2 मॅचेस आहेत. घड्याचा काटा जवळजवळ 4:10 पोहोचलेला. अजून 2 मॅचेस आणि 1 इनिंग म्हणजे 2.5 मॅच जवळजवळ खेळवायच्या बाकी आहेत. हा याच्या पण 2 आहेत, मग 2.5 घ्या. आणि तेवढ्या बाकी आहेत. बरेचसे षटक या ठिकाणी अजूनही शिल्लक असणार आहेत आणि त्यामुळे लवकरात लवकर खेळ होणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. चला जास्त वेळ घेऊ नका. हे 2 षटक 10 मिनिटांच्या आतमध्ये संपणं अनिवार्य असणार आहे. याकडे सुद्धा आपण लक्ष द्यायचं आहे. 3 ओवर के बाद 39 रन, 1 विकेट के नुकसान पर टोटल 75 छक्के, 80 बाउंड्रीज अब तक लग चुकी है इस वंचित बहुजन अघाड़ी ट्रॉफी में. फुल टॉस से गेंद थी, 2 खिलाड़ियों के बीच गैप को ढूंढने में कामयाबी मिली. एक आया, एक के ऊपर ही संतुष्टि करनी पड़ेगी. मैदान के ऊपर रंग चढ़ा है, रंग चढ़ेगा. ये तो शुरुआत है, मजा तो अभी और बढ़ेगा. मजेदार ये टूर्नामेंट, शानदार धमाकेदार ये टूर्नामेंट. मजा आएगा इस मैच में. जैसे जैसे खेल बढ़ेगा वैसे वैसे वातावरण टाइट होता जाएगा और फिर मुकाबले जो है एक से एक रंगीन मैदान के ऊपर होते नजर आएंगे. अतुल वागरे गेंदबाजी की भागदौड़ संभाल रहे हैं. 4था ओवर शुरू है. ये देखिए मौका मिला, इस बार उड़ा दिया. एक फाइट, वातावरण टाइट, कैच छोड़ा, मिलेंगे 6 रन. शक्ति इस खिलाड़ी का नाम है. शक्ति ने किया शक्ति प्रदर्शन, गेंदबाज को दिखाए छक्के के दर्शन. ये भी हुआ, शक्ति प्रदर्शन किया, अच्छी शॉट को लगाया. इस बार बैकफुट पर गए, शॉट पॉइंट के सिर पर से उड़ा दिया. डीप बैकवर्ड पॉइंट, बाउंड्री के बाहर. बंदूक की गोली और इनके बल्ले से निकली हुई गेंद रफ्तार के साथ बाउंड्री के बाहर 4. गोली साहब इनकी तरफ से इनाम आया, लेकिन इस बार भी उड़ाया. वाह क्या कमाल का स्ट्रोक. ये भी है हवाई फायर, इस बार भी मिलेंगे 6. छक्कों की आतिशबाजियां मैदान के अंदर हो रही है. एक के बाद एक बार दुश्मन की छाती को फाड़कर गेंदों को बाउंड्री के बाहर भेजा जा रहा है. इस बार स्ट्रेट राउंड द ग्राउंड खेलना चाहते थे, लेकिन जाना था वाशु, पहुंच गए काशी. इनसाइड एज लगा, गेंद जाएगी शॉर्ट पॉइंट लेग. रन मिलेगा 1, सिंगल रन मिलेगा. 57 के ऊपर पहुंचा टोटल. कमाल की बल्लेबाजी का प्रदर्शन हो रहा है. शक्ति ने 6 गेंदे 17 का योगदान दिया और 8 गेंदों में 17 बनाए. रोहन मात्रे ने अच्छी पार्टनरशिप इन दोनों खिलाड़ियों के बीच बन रही है. बबलू मात्रे का विकेट जाने के बाद ऐसा लगा शायद रनों को रोका जाएगा, लेकिन नहीं, इस बार भी उड़ाया. इस बार रोहन मात्रे का कमाल. गरम है लोहा, मार दो हथौड़ा. ये मारा, मिलेंगे 6 रन. तिरसठ रन टीम का टोटल. क्या कमाल की बल्लेबाजी. एक तरफ है कुआं, दूसरी तरफ है खाई. जाओगे तो जाओगे कहा गेंदबाज भाई, कहीं नहीं जा सकते.
आपको मैदान के अंदर आना पड़ेगा, लड़ना पड़ेगा, अपनी काबिलियत को साबित करना पड़ेगा। आखिरी ओवर बची है, डेथ ओवर। गेंदबाज आएंगे डेथ ओवर स्पेशलिस्ट। चलिए ज्यादा समय नहीं, मैंने कहा था 10 मिनट के अंदर 2 ओवर कंपलसरी लास्ट वाले होने चाहिए। वार्निंग दीजिए अंपायर उन्हें, ज्यादा समय नहीं प्लीज। 2 मैच बचे और 2 मैच 1 इनिंग 1 ओवर, कितना खेल बचा है। नो एक्स्ट्रा टाइम विल बी गिवन टू यू, प्लीज लेट्स स्टार्ट द मैच। डेथ ओवर की जिम्मेदारी को अपने कंधों पर लेकर महेश बाड़ेल गेंदबाजी की भागदौड़ संभालने के लिए आएंगे। पहले ओवर में उन्होंने अपने 9 रन खर्च किए थे, किफायती ओवर रहा था। भले ही उनको विकेट न मिली हो, लेकिन रनों के ऊपर लगाम लगाने में कामयाब हुए थे महेश बाड़ेल। उन्हीं के हाथ में थमाई है आखिरी स्लॉग ओवर की ओवर, डेथ ओवर। गेंदबाजों की सर्रेआम मौत होने वाला ओवर में जिसे कहता हूं उसका नाम है डेथ ओवर, जिसको लेकर आएंगे महेश बाड़ेल। चलिए बराबर के लिए ज्यादा समय नहीं दिया जाएगा, बार बार बताने की जरूरत नहीं पड़नी चाहिए आपको, बार बार बताना नहीं पड़ना चाहिए, क्योंकि आप क्रिकेट खेलते हैं, ग्रामीण के मैचेस खेलते हैं, आपको पता है 25 मिनट के अंदर 5 ओवर कंपलसरी होने चाहिए। इतना समय नहीं दिया जाता, इतना तो 11 मुल्कों की पुलिस ने डॉन का भी इंतजार नहीं किया था जितना तो हम खेल का कर रहे हैं। चलिए शुरू कीजिए। आखिरी ओवर के लिए आएंगे महेश बाड़ेल। यॉर्कर लेंथ वाली है गेंद, जड़ वाली गेंद खोद के निकाला, ऑन साइड लॉन्ग ऑन बाउंड्री पर एक आया, दूसरा कमाल की रनिंग। 2 चीते जैसे जंगल में दौड़ते हैं उसी अंदाज के साथ ये दोनों खिलाड़ी दौड़ रहे हैं मैदान के अंदर। दुक्के को किया जाएगा पूरा। शक्ति नंबर 3 पर आई है, अच्छी बैटिंग को कर रहे हैं। इस बार ये उड़ाया, गेंद गई है, हवाई यात्रा पर जाएगी, तारा मंडल में दिन में तारे दिखा देने वाला छक्का। कहते हैं बल्लेबाजी का कारनामा गेंदबाज का पंचनामा, ये होता है। मैदान के अंदर शक्ति ने 1 6 लगाया, गेंदबाज के तारे हल्का सा गर्दिश में नजर आएंगे। 4 गेंदों का खेल बचा है, 71 रन, 71 रन है टीम का टोटल। इस बार भी फुल टॉस गेंद थी, लेकिन ये फंसा है, कैच अटेम्प्ट नहीं किया। नो मैच लैंड में गेंद टिप्पा खाते हुए आपको नजर आएगी। 2 रन यहां से पूरे किए जाएंगे। इन्हीं 2 रनों की बदौलत रन संख्या अब 73, 73 रनों के ऊपर पहुंची जाएगी। प्रोजेक्टेड स्कोर यहाँ पे लाइव स्क्रीन पर 81 दिखाया जा रहा है। इस बार भी खेला, लेकिन ये कैच का मौका इस बार लब का जाएगा, नहीं करेंगे कोई गलती। शक्ति जाएंगे वापस, वड़ाव को दूसरा झटका। ₹2000 का इनाम दिया जाएगा। अपील जोरदार, यस LBW
लेग बिफोर विकेट के बनेगी शिकार। लालच आपने दिया जो देना नहीं था, उन्होंने लालच लिया, फिर अपने जाले में खुद फंस चुके हैं। अब जाएंगे वो वापस, एलबीडब्ल्यू का बनेंगे शिकार। हैट्रिक का मौका है अब गेंदबाज महेश वाडिल के पास। हैट्रिक का मौका, 2 गेंदों में 2 विकेट चटकाए, तीसरा विकेट लेने का मौका है महेश वाडिल के पास। क्या हैट्रिक पूरी की जाएगी? लेकिन हैट्रिक ये नाम कहां से आया? अगर बोल्ड आता है 500 रुपए का इनाम कपिल गोयल साहब इनकी तरफ से दिया जाएगा। अगर बोल्ड आता है और हैट्रिक होती है 500 रुपए दिए जाएंगे। गेंदबाज महेश वाडिल ने कारनामा किया, बल्लेबाजों के होश उड़ाने वाली गेंदबाजी। यहाँ भी ऑन साइड पर खेला, हल्के हाथों से सिंगल आया, दूसरे की कोशिश, 2 रन भी यहां से पूरे किए जाएंगे और 2 ही रन से संतुष्टि करेंगे ये दोनों बल्लेबाज। इसी 2 रन के साथ पहली पारी का खेल समाप्त हो चुका है। दत्तगुरु वड़ाव ने कबूला पहले बल्लेबाजी का न्योता, रन बनाए 75 रन स्कोर कार्ड के ऊपर। आने वाली गेंदें होंगी 30 और जीत क्लियर रामवाड़ी 11 को 76 यानी 76 रनों की मैदान के अंदर अब जरूरत होने वाली है। 75 रन टीम का टोटल बना, 5 ओवर 76 रनों की जरूरत। क्या रामवाड़ी सक्सेसफुली टोटल का पीछा करेगी या फिर दत्तगुरु वड़ाव करेगी पलटवार? कौन करेगा किसका शिकार, ये दूसरी बारी में पता चलेगा। लेकिन हम चलेंगे परमेश जी पाटिल सर इनकी तरफ। शुक्रिया। यस, थँक्यू मानस. पहिल्या सत्रामध्ये खरं तर आपण आवाज ऐकलात मानस मनोरे यांचा. आपण पाहताय वंचित बहुजन आघाडी चषक 2024 ही स्पर्धा आमचे लाडके आयोजक सन्माननीय आदरणीय देवेंद्रजी मारुती कोली, अध्यक्ष पेण तालुका, सन्माननीय सुनीलजी प्रल्हाद धामणकर साहेब, महासचिव पेण तालुका यांच्या स्वप्नातून साकारलेली ही ऐतिहासिक क्रिकेटची स्पर्धा. स्पर्धेचा दुसरा दिवस, पहिल्या फेरीतील खरं तर हा शेवटचा सामना आहे. मंचकावर उपस्थित आमचे आदरणीय सन्माननीय पत्रकार विनायकदादा पाटील यांचं देखील मनपूर्वक आपण स्वागत करूया. कपिल कोली त्या ठिकाणी आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत असतील. आमचे बंधू निलेश, त्यांचं देखील मनपूर्वक आपण स्वागत करूया. सर्व मंडळी खरं तर खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून आल्यात. ड्रीम्स क्रिकेट लाईव्ह च्या माध्यमातून खरं तर ही लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतो. चला फलंदाज बॅट्समन पाठवायचे आहेत, विनंती असेल रामवाडी संघाला.
पहिल्या षटकात जर 4 षटकार आले तर कपिल कोहली यांच्याकडून 4000 रुपये प्रथमेशसाठी हे कॅश प्राइज आहे. आज कदाचित 3 ते 4 ATM कपिल कोहली यांच्या कदाचित खिशात असतील विनायक दादा, असं म्हणावं लागेल. पहिल्या सत्रात नेमकं काय घडलंय एकदा आपण पाहूया. संदीपजी भोईर आमचे उत्कृष्ट गुणलेखक या ठिकाणी पाहताय. प्रवीण म्हात्रे बबलूची उत्कृष्ट सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली, चांगली साथ रोहन म्हात्रेची. एकूण 22 रन्स प्रवीण म्हात्रेच्या बॅटमधून, 23 रन्स आल्या रोहन म्हात्रेच्या. परंतु शक्ती पाटीलने दाखवला जलवा आणि 27 रन्स त्याच्या बॅटमधून आल्यात. एकूण टार्गेट 76, 76 धावांचं हे लक्ष्य या ठिकाणी आपण पाहतोय. रामवाडी संघाच्या अगेन्स्ट टीम दत्तगुरु वढाव खरं तर नेहमीच या टीमचा बोलबाला राहिलाय, परंतु नक्कीच या ठिकाणी मी सांगेल की अद्याप 1 लाखाची स्पर्धा या टीमने जिंकली नाहीये आणि त्याहीपेक्षा 50,000च्या स्पर्धेमध्ये देखील हा संघ चॅम्पियन झाला नाहीये. तदनंतर जर आपण वाशी विभाग क्रिकेट संघटनेचा विचार केला, तब्बल 10 वर्षानंतर चालू वर्षी त्यांना चॅम्पियन ट्रॉफी मिळाली. हे देखील वैशिष्ट्य या टीमचं राहिलंय. परंतु नेहमीच ए ग्रुपमध्ये खेळणारा हा संघ आज मात्र खरं तर आपण पाहतोय बॅट पॅच मध्ये आहे, संघर्ष करतोय, ट्रॉफीसाठी लढतोय आणि आज मात्र खरं तर या स्पर्धेमध्ये बी गटातून खेळणारा हा संघ आपण पाहतोय. खारेपाट विभागातील दत्तगुरु वढाव, वाशी विभागातील एक दादा संघ. त्या संघाने मात्र पहिल्या सत्रामध्ये प्रभावित केलंय त्यांच्या पाठीराख्यांना, सर्व फॅन्सला. पाहूया दुसऱ्या षटकात काय घडेल, कारण की रामवाडी संघ देखील तितका हलका नाहीये. विनायक दादा विचार करतायत आमचा प्रथमेश जर चालला तर मात्र गोलंदाजांची खैर नाहीये. प्रथमेश आणि अतुल वगैरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राइक गोलंदाज सुजल म्हात्रे, गुड्डू या नावाने प्रसिद्ध असणारा हा गोलंदाज. पहा नाव गुड्डू आहे, परंतु त्याची शरीरयष्टीचा जर विचार केलात तर बाहुबली या नावाने प्रसिद्ध असणारा हा खेळाडू. पहिल्या षटकासाठी स्ट्राइक गोलंदाज सुजल. पहिला चेंडू लॉफ्टेड हिट, क्षेत्ररक्षक आहे त्याला केलं बीट, ठोकलाय, पहिला चौकार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार. उत्कृष्ट संगीत ऐकलं, फटका फसलाय, परंतु गली रिजन वरून चेंडू फरार झाला. थर्ड बँडला रन्स मिळतील 2 धावेने धावसंख्या एकूण स्कोर कार्ड वर पाहायला मिळेल. अर्थातच 6 धावा धावफलकावर. हॅट्रिक नगरसेवक सन्माननीय आदरणीय निवृत्तीदादा पाटील यांचा हा संघ आपण पाहतोय. रामवाडी 11 टीम दत्तगुरु वडाव संघाच्या विरोधात. हाय स्कोरिंग मॅचेस पाहायला फार मजा येते, कारण की तुमच्याकडे फक्त एकच पर्याय आहे, ठोकम ठोक. प्रत्येक चेंडूवर तुम्हाला आक्रमण करावं लागेल, प्रॉपर क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल, सुपर माइंडेड क्रिकेट खेळावं लागेल. रामवाडीचा राजा टीमचं नाव या ठिकाणी जरूर आपण पाहतोय. कव्हरला बबलू आहे, सिंगल मिळाली असती. बबलू इशारा करतोय बॅकअप पाहिजे, परंतु डॉट बॉल खरं तर पाहायला मिळाला सुजल म्हात्रेकडून. 6 धावा धावफलकावर. रामवाडीचा राजा च्या अगेन्स्ट दत्तगुरु वढाव. या ठिकाणी ऑफस्टिकच्या बाहेर, अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर. गती परिवर्तन पाहायला मिळालं, चेंज ऑफ पेस या ठिकाणी पाहायला मिळालं. चेंडू निघून गेला, डॉट बॉलची समाप्ती झाली. नेहमी खरं तर या गोलंदाजाचा बोलबाला राहिलाय क्रिकेटवर, परंतु फिटनेस हा फार मोठा इश्यू आहे गुड्डूचा. सुजल म्हात्रे ज्या अर्थी त्याची नी इंजरी, त्यातून तो उभारलाय, सावरलाय. पाहूया आज कशा प्रकारची गोलंदाजी त्याची राहील.
शॉर्ट पिच चेंडू बॅटचा फेस गोलला कॅच ड्रॉप. प्रथमेशला आणखीन एक जीवदान म्हणूया आपण. खरं तर कॅच ड्रॉप झाला, तो जीवदान मिळाला. रनआउटची देखील विकेट होती. पहा, तुमचं क्षेत्ररक्षण चांगलं होणं फार गरजेचं आहे. प्रथमेश सारख्या खेळाडूला तुम्ही जर जीवदान द्याल तर मग त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतीलच. नवनाथ सर आमचे कोपरेलीचे नेहमी म्हणतात, ज्या छोट्या छोट्या ज्या चुका आहेत त्यांचे मग खिले होतील आणि ते तुम्हाला टोचतील. फिरून खेळण्याचा प्रयत्न स्लॉट मध्ये, फणस डोंगरीच्या दिशेने ठोकलाय. षटकार. माफी नाही. टेक द कॅच अँड विन द मॅच. पकडा जेल, जिंका क्रिकेटचा खेळ. परंतु शेवटच्या चेंडूवर षटकार प्रथमेशच्या बॅटमधना 12 रन्स. चला, प्रत्येक षटकामागे टीम मीटिंगची आवश्यकता नाहीये. प्रवीण प्लीज. बबलू, टाइम कमी आहे आपल्याकडे. पहिलं षटक संपलं गेलं. सुजल म्हात्रेचं एंड इज वेल. सुरुवात चौकाराने आपण पाहिली, शेवट षटकाराने झाला. धावसंख्या एकूण आल्या 12. दत्तगुरु वडावच्या विरोधात रामवाडीचा राजा. खरं तर आपण हा संघ पाहतो व्हाईट कलरच्या जर्सी मध्ये. रामवाडी टीम वंचित बहुजन आघाडी चषक 2024 ची ही शानदार, जानदार आणि वजनदार स्पर्धा आपण पाहतोय. ऑन स्ट्राईकला अतुल वगैरे. खरं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या देखील खेळाडूने छाप सोडले आपल्या नावाची. परंतु त्याच्या विरोधात गोलंदाज रोहन म्हात्रे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे दुसरं षटक. समोरला दिला, ड्राईव्ह पाहायला मिळाली थर्ड मॅनला. गोलीच्या वेगाने चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडू मात्र चाललाय सरळ सीमा पार. चौकार. ज्यार्थी पहिल्या षटकाची सुरुवात आपण चौकाराने पाहिली, दुसऱ्या षटकाची सुरुवात देखील 4 धावसंख्येने होताना आपण पाहतोय. 76 रन्स विनायक दादा 5 ओव्हर मध्ये खूप नाही आहेत. ज्यार्थी सुरुवात चांगली मिळाली आहे. विस्फोटक खेळाडू रामवाडीचा राजा टीम मध्ये आहेत. तुम्हाला खराब चेंडूंवर प्रहार करावा लागेल, चांगल्या चेंडूला सन्मान द्यायला लागेल आणि वन ऑफ द बेस्ट इनिंग या ठिकाणी खेळावी लागेल. स्विचिटचा फटका, प्रॉपर गॅप सिलेक्शन, चेंडू चालला थर्ड मॅनला. चौकार. संपूर्ण विचार केला तर हा दुसरा दिवस आहे. 84 फोर्स आलेत, 84 चौकार आणि 80 षटकार. सो षटकार देखील तितकेच आलेले आहेत. फलंदाजांसाठी उपयुक्त असणारी 22 यार्डची खेळपट्टी गोलंदाजांचा कर्दन काल ठरले आजच्या दिवसात. रोहन म्हात्रेला आपण पाहतो. बॉलिंग ऍक्शन या ठिकाणी चेक केली जातो. चांगला चेंडू डिलिव्हर्ड झाला. तदनंतर एक्स्ट्रा गती या ठिकाणी पाहायला मिळाली. डॉट बॉल या ठिकाणी आला. 1 षटक आणि 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 5 षटकांचा सामना 21 मध्ये करायच्या 56 रामवाडीचा राजा टीमला. 76 टार्गेट या ठिकाणी आपण पाहतो. रिक्वायर्ड रन रेट RRचा आपण विचार केला तर
16 धावसंख्येचा रिक्वायर्ड रन रेट या ठिकाणी असणार आहे. फटका चांगला आहे अलाउंग द कार्पेट 38 सर्कलच्या आतमध्ये. चेंडू फील्ड झाला. कोणत्या प्रकारची रन्स या ठिकाणी येत नाहीये. धावसंख्या त्याच ठिकाणी स्थिरावलेली आपण पाहतो. एकूण 20 रन्स 20 धावा धाव फलकावर. मॅन्डेटरी पॉवर प्ले P2 चं हे षटक आपण पाहतोय. रोहन म्हात्रे आज बॉलर नगरपालिका एंड कडनं गोलंदाजी करतोय. दत्तगुरु वडाव टीम साठी. त्याच्या विरोधात अतुल वगैरे. ही जोडी फार महत्वाची आहे. खास करून प्रथमेश पाटील. स्विचिटचा फटका अटेंड करायचा होता. सलगचे 2 चौकार आल्यानंतर सिंगलच्या शोधात का गेला नाहीये अतुल, हे देखील एक मोठा प्रश्न असेल. आजकाल प्रत्येक खेळाडू षटकार ठोकायला जातो. आजकाल प्रत्येक खेळाडूला हिरो व्हायचा. परंतु मी असं म्हणेल, तुम्ही सामना जिंकवला तर हिरो व्हाल. 2 चौकानंतर एखादा सिंगलच्या शोधात जाणं गरजेचा, डबलच्या शोधात जाणं गरजेचा. स्ट्राइक प्रतिस्पर्धी जो आपला खेळाडू आहे त्याला देणं गरजेचं आहे. ऑप्टिकच्या बाहेर अलाउंग द कार्पेट. प्रथमेश सिंगल घेईल निश्चितच. षटक संपलाय. अर्थातच आघाडीच्या 2 चेंडूंवर चौकार येऊन देखील फक्त 9 रन्स आल्या. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 18 मध्ये आता करायच्या एकूण 55. 18 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 55 धाव संख्येची आवश्यकता आहे. सन्माननीय संतोष भाई गायकवाड साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होतोय. दादांचं या ठिकाणी या स्पर्धेमध्ये मनपूर्वक आम्ही हार्दिक स्वागत करतोय. त्यांच्या सोबत त्यांचे निकटवर्तीय मित्र, या सर्व मंडळींचं, या सर्व पाहुण्यांचं वंचित बहुजन आघाडी चषकामध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत करूया आपण. आदरणीय सन्माननीय संतोष भाई गायकवाड साहेब प्रमुख अतिथी कक्षामध्ये आपण पाहतोय ऑन स्क्रीन. साहेबांची उपस्थिती या स्पर्धेसाठी खरं तर 4 चांद लावून देणारी आहे. या स्पर्धेमध्ये साहेबांचं आपण मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आपण करूया. निश्चितच स्वागत समारंभ सोहळा आपण पाहणार आहोत. परंतु मॅच कडे जाऊया. मॅच फार महत्वाची आहे. 21 रन स्कोर कार्ड वर आपण पाहतो. प्रथमेश पाटील आणि अतुल वगैरे अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. दत्तगुरु वडाव संघाच्या विरोधात रामवाडीचा राजा ही टीम मात्र आज आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या स्पेल मधलं दुसरं षटक, सांघिक 3रं षटक फेकण्यासाठी सुजल म्हात्रे. सुजल म्हात्रे मॅन्डेटरी पॉवर प्लेचे 2 षटक संपले गेलेत. 5 खेळाडूंना आता मात्र आपण 38 सर्कलच्या बाहेर पाहतोय. पॅडवर आदळलाय. हाईट फॅक्टर या ठिकाणी पाहायला मिळाली. एक्स्ट्रा बाउन्स आला या ठिकाणी. ज्या अर्थी आपण पाहिलं तर लेग बिफोर ऑफ द विकेट देण्यासाठी पंच निश्चितच 3 गोष्टी महत्वाच्या निदर्शन घेतात की बॅटची इनरेज आहे का, तदनंतर चेंडू कुठे पडला आहे, पिचिंग कुठे आहे, 3 स्टंपच्या मध्ये चेंडू डिलिव्हर्ड झालाय काय, आणि हाईट किती आहे, चेंडू स्टंपला हिट करेल का. या काही गोष्टी निश्चितच पाहायला जातात. लेग स्टिकच्या बाहेर जर पिचिंग असेल तर खेळाडू सुरक्षित असेल. आपण अशा अनेक गोष्टी खरं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाहतोय. ऑफ स्टिकच्या बाहेर रिच केला. चांगला फटका होता. प्रयत्न चांगले होते प्रवीण म्हात्रेचे. रन्स मिळतील या ठिकाणी 2. निपेक्षा कव्वरला रामवाडीच्या राजा या टीमला एकूण धाव संख्या आपण पाहतोय 2 धावांच्या मदतीने 23 रन्स. स्कोर कार्ड वर आपण पाहतो. इक्वेशन एकच घेतली का, क्षमा असावी. 1 रन्स या ठिकाणी कंप्लीट केली गेल्या. धाव संख्या 22 धावा. फिरून खेळण्याचा प्रयत्न प्रथमेश पाटील ऑन स्ट्राइक वर. खरं असं वाटलं की त्या चेंडूवर 2 रन्स घेतल्यात की काय, परंतु प्रथमेशला आपल्याकडे स्ट्राइक ठेवायची होती. त्याच कारणास्तव कदाचित फक्त सिंगल घेतल्या. ज्या अर्थी दुसऱ्या षटकामध्ये अधिक डॉट बॉल खेळला अतुल वगैरे. तदनंतर या षटकामध्ये देखील आपण पाहतोय 1 डॉट बॉल तो खेळलाय, नंतर सिंगल आल्या. ऑन स्ट्राइकला आहे प्रथमेश.
मोठा फटका अटेंड करायचा होता. स्विंग अँड मिस, चांगली गोलंदाजी, चांगली लाईट आणि लेंथ या गोलंदाजाकडून आपल्याला पाहायला मिळाले. सुजल म्हात्रे, आदरणीय अतिथी RPI रोहा तालुक्याचे अध्यक्ष सन्माननीय संतोषभाई गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनपूर्वक आपण स्वागत करूया. तदनंतर वंचित बहुजन आघाडीचे कामगार अध्यक्ष रोहा आदरणीय सन्माननीय दिनेश वाघ साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक आपण हार्दिक स्वागत करूया. DRS या ठिकाणी घेतलेला आहे. खेळाडू रनआउटच्या स्वरूपाने बाद आहे की नाही, तिसऱ्या पंचांनी या ठिकाणी DRS घेतलेला आहे. ज्या अर्थी खेळाडू आपल्या डगआउट कडे जातोय, कदाचित धावबाद असेल असं त्याला वाटतोय, परंतु थांबायचं आहे. अतुल, फलंदाज बाद आहे. पहिला धक्का बसलाय टीम रामवाडीचा राजा या टीमला मैदानाच्या आतमध्ये. खरं तर सर्वांचेच आवडते खेळाडू, ज्या अर्थी मानस मनोरे यांनी उल्लेख केला, हॅट्रिक नगर सेवक आदरणीय निवृत्तीदादा पाटील. खरं तर नियमित व्यायाम करणारा हा खेळाडू, त्यांचा फिटनेस लाजवाब आहे आणि ऑन स्ट्राइकला असतील निवृत्तीदादा. फटका लाजवाब, क्या बात है. या ठिकाणी निवृत्ती पाटील ब्रँडेड षटकार. आदरणीय सन्माननीय RPI रोहा तालुक्याचे अध्यक्ष सन्माननीय संतोषभाई गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सन्माननीय लाडके आयोजक देवेंद्र कोहली साहेब अध्यक्ष पेन तालुका यांना मी विनंती करेल की आपण साहेबांचा या ठिकाणी आपण सन्मान करावा. अतिथी देव भव, आलेल्या पाहुण्यांचं स्वागत सत्कार करणं हे आमचं आद्य आहे. वंचित बहुजन आघाडी कामगार अध्यक्ष रोहा तालुका आदरणीय सन्माननीय दिनेश वाघ साहेब या ठिकाणी विनंती आहेत. मी विनंती करेल आदरणीय तामणकर साहेबांना की आपण साहेबांचा या ठिकाणी सन्मान करावा. वस्त्र अलंकार, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प स्पर्धेचे आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा हा सन्मान या ठिकाणी षटकाराने केला गेलाय. पहा, मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी खेळाडू देखील करतायत. ठोकलाय षटकार. गती आले धाव संख्येला, कॉन्फिडन्स आलाय. आणखीन एक लॉफ्टेड हिट, चेंडू जाईल का, जाईल का, जाईल का, होय. पेन नगरपालिकेच्या दिशेने आणखीन एक प्रथमेश पाटीलचा ब्रँडेड मॅसिव्ह.
प्रथमेश पाटीलने देखील स्ट्राइक रेट वाढवला. लॉफ्टेड 2 षटकार पाहायला मिळाला. तदनंतर दुहेरी फटका. एकूण धावसंख्या 42 धावा धाव फलकावर. समोरच्या दिशेला आहे, त्याला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे, तो झालाय प्रेक्षक. आणखीन एक षटकार. वेगळी एनर्जी आली प्रथमेश पाटील मध्ये. 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 28 धावसंख्येची आवश्यकता असेल. समीर म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर. समोरला आहे ब्लॅक स्क्रीनला. होय, नाव लक्षात ठेवा. नाव आहे प्रथमेश पाटील. ब्लॅक स्क्रीनच्या समोर ज्या ठिकाणी आमचे कॅमेरा ऑपरेटर असतात त्या ठिकाणी चेंडू जाऊन पडला. रामवाडीचा राजा. हा टीमने धाबे दणाणलेत दत्तगुरु वडाव संघाचे. 4 षटकार प्रथमेशच्या बॅट मधनं जीवदान मिळालं होतं. पहिल्या चेंडूवर कॅच ड्रॉप आणि रनआउटची संधी होती. प्रथमेश, जोपर्यंत प्रथमेश आहे, सामना आहे 7 चेंडू 22 धाव संख्येची आवश्यकता असेल टीम रामवाडीचा राजा या टीमला. समीर म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर. शॉर्ट पिच चेंडू आहे. आणखीन एक. हा 5वा षटकार आलाय. समीर म्हात्रेच्या बॅट मधून अगदी त्याला उद्ध्वस्त केलंय प्रथमेश पाटीलने. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. 4 ती निवृत्ती दादा पाटील मैदानाच्या आतमध्ये आले आणि त्यांच्या बॅट मधनं जो षटकार आला आणि रंग बदलला. प्रथमेश पाटीलने उद्ध्वस्त करून ठेवला, बेचिराग केला समीर म्हात्रेला. 5 षटकार त्याच्या विरोधात. एकूण रन्स त्या षटकामध्ये आल्या 32. 5 षटकार, 1 दुहेरी फटका, 32 धावा. इक्वेशन पाहूया. 6 मध्ये आता करायचे आहेत 16. 12 चेंडू मध्ये 48 धाव संख्येची आवश्यकता होती. जवळपास सामना मुठीत होता. दत्तगुरु वडाव संघाचा हेच संपूर्ण चित्र राहिलंय मागच्या काही वर्षांमध्ये. दत्तगुरु वडाव संघाचा 12th मॅन थोडा हसतोय, त्याला ठाऊक आहे. अगदी त्यांनी डोक्याला हात लावलाय. आमचे विनायक दादा पाटील देखील मोबाईल मध्ये थोडे व्यस्त होते. आता मोबाईल त्यांनी खिशात ठेवलाय. सामना जवळ आलाय. कपिल कोहली देखील इथे होते. आता मात्र ते मैदानाच्या अवतीभोवती खेळ पाहतायत. काही खेळाडू माघारी परतले असतील तरी देखील आपण पाहतोय प्रथमेश पाटील. क्या बात है. 44 धावांची मॅरेथॉन इनिंग. 15 चेंडूंचा सामना केलाय त्यांनी. 15 चेंडू मध्ये 44 रन्स त्याच्या बॅट मधनं. 1 चेंडू आणि 6 धाव संख्येवर खेळतोय निवृत्ती पाटील. शेवटच्या षटकासाठी राऊंडक म्हात्रे. निवृत्ती पाटील साठी हा चेंडू आपण पाहिला. ऑफ स्टिकच्या बाहेर बॅटची इनर आहे. स्पोर्ट्समॅन स्पिरिट. एकदा निवृत्ती दादांसाठी आपण टाळ्या वाजवूया मित्रांनो. खरं तर स्पोर्ट्समॅन स्पिरिट या ठिकाणी जरूर दाखवलंय. खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन या ठिकाणी झालंय. पहा, खरं तर लेजंड क्रिकेटर, खरं तर उगाच त्यांना म्हणत नाहीयेत असं म्हणूया. आज देखील खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळालं निवृत्तीदादा पाटील यांच्या माध्यमातून. ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडू होता. बॅटची इनर एज. 5 चेंडू आणि 16 धाव संख्येची आवश्यकता आहे.
नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अक्षय कदम. एक एक कदम आता मात्र सावध पद्धतीने ठेवावा लागेल. खेमा खुश होता दत्तगुरु वढाव संघाचा, परंतु थोडं आता चिंतेचं वातावरण स्टायलिश खेळाडू समीर म्हात्रेला उद्ध्वस्त केलंय. समोरच्या दिशेला स्विंगिंग चेंडू, प्रथमेशला हाफ ट्रॅकर, अगदी त्याची ट्रॅक बदलवली. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अद्यापही आवश्यकता असेल एकूण 16 धाव संख्येची. रामवाडीचा राजा त्यांच्या विरोधात टीम दत्तगुरु वढाव या टीमला आपण पाहतोय. फिरून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. नशिबाचा हा चौकार आलाय. आणखीन खूप काही पाहण्याचं बाकी असेल या मॅच मध्ये. टेनिस बॉल आहे मित्रा, उचली तर घेणारच. ज्या अर्थी आपण पाहिला लॉंग लेगला चौकार आला. अद्यापही 4 चेंडू मध्ये करायच्यात 12. 4 चेंडू 12 धाव संख्येची आवश्यकता. रौनक म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर आहे. समोरच्या दिशेला उडवलाय. बबलू आहे, पोहोचणार नाहीये. चेंडू मात्र चाललाय दन 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 करत सीमा पार. चौकार. आवश्यकता. काहीसा कान मंत्र दिला होता जाता जाता निवृत्तीदादा पाटील याने. फलंदाज अक्षय कदमला सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. 3 मध्ये करायचे आहेत आता 8 धावा रामवाडीच्या राजा या संघाला. 3 चेंडू 8 धावांची आवश्यकता. तट्यार सर्कलच्या आतमध्ये ऑफ साइडला 4 खेळाडू तट्यार सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय. अक्षयसाठी हा चेंडू डिलिव्हर केला गेला. त्या ठिकाणी आपण पाहतोय शफल झाला खेळाडू आणि बॅटची इनर एज आहे. त्या ठिकाणी खेळाडू क्रमांक 3 तंबूच्या आश्रयाला. नॉन स्ट्राईकला जो खेळाडू आहे प्रथमेश पाटील, त्याला स्ट्राईक देणं गरजेचं आहे. कारण की प्रथमेश 15 चेंडू मध्ये 44 धाव संख्येवर खेळतो. ज्यार्थी 4थ्या षटकामध्ये स्टायलिश खेळाडू समीर म्हात्रेच्या विरोधात त्याने 5 षटकार ठोकले होते. अद्याप 8 धाव संख्येची आवश्यकता असेल 2 चेंडूमध्ये. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता. ड्रीम्स क्रिकेट लाईव्ह च्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जातोय. उत्कृष्ट क्लॅरिटी, क्या क्लॅरिटी बॉस. नक्कीच अनेक मेसेज, अनेक संदेश आम्हाला देखील व्हॉट्सअपच्या माध्यमातून येत आहेत. एकदा नंबर घेऊन ठेवा त्यांचा असं म्हणतायत आम्हाला. आणि नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा या चॅनलला. समोरच्या दिशेला चेंडू आहे. या ठिकाणी आपण पाहूया की चेंडू मात्र हा निर्धाव असेल. काय घडलंय पंच, आम्ही विनंती करतोय. स्ट्राइक रोटेट झाले का की खेळाडू धावबाद आहे? जे काय असेल आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवा तुम्ही प्लीज.
काय पाहायचं रनआउट पाहूया का? रनआउटचा या ठिकाणी पाहायला जाईल. मी आमचे ऑफिशियली ड्रीम्स क्रिकेट लाईव्हचे ऑपरेटरांना मी विनंती करेल, आपण पहा खेळाडू सुरक्षित आहे की नाही. सामना फार जवळ आला होता. रामवाडीचा राजा संघाकडे स्ट्राईक प्रथमेशला हवी होती. खरं तर प्रथमेशला स्ट्राईक जर मिळाली असती तर काहीसं वेगळं परिणाम, काहीसं वेगळं चित्र, कदाचित पहिल्या 3 चेंडूमध्ये मॅच फिनिश झाली असती. परंतु आज भारतीय समीरच्या अगेन्स्ट 5 षटकार मंत्रमुग्ध केलं. फार छान वाटलं खरं तर. प्रथमेशची बॅटिंग बऱ्याच दिवसातून आम्ही पाहिली. एकदा जोरदार टाळ्या उद्या मित्रांनो. प्रथमेश पाटीलसाठी लढला. रामवाडीचा हा वाघ आज लढला असं म्हणावं लागेल. खेळाडू बाद आहे. 1 चेंडू बाकी आहे. विजयासाठी रन्स करायचे आता 8. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गणेश कोली. 8 धाव संख्येची आवश्यकता आहे. पाहूया अद्यापर्यंत सामना संपला नाहीये. एखादा नो बॉल, एखादा वाईट, काय घडेल का? फटकाला जवाब षटकार आणि फक्त 2 धावेने खरं तर पराभूत झालाय रामवाडीचा राजा हा संघ. वेल प्लेड. खरं तर मी त्यांचं कौतुक करेल. रामवाडीचा राजा या टीमचं वेल प्लेड बॉयज. आणि हार्ड लक टीम रामवाडी.